कारण आताची परिस्थिती ही इतकी बदलली आहे आणि आपण आता इतक्या पिसाटपणे एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो. मग आपली प्रकृती, आपलं कुटुंब, आपली मुलं ही सर्व आपण बाजूला ठेवतो. कालच मी कुठेतरी वाचलं, मी वकील असल्यामुळे मला सध्याची परिस्थिती, वैवाहिक स्थिती ही फार चांगली माहिती आहे. तर मी तर त्या मुलांना नेहमी असं विचारते की तुम्ही एकमेकांशी फोनवरून बोलतात, कारण एक दिल्लीत असतो आणि एक मद्रासला असतो, आणि फोनवरून बोलून त्यांचं समाधान होतं किंवा काय हे मला माहिती नाही, पण त्यांचं होत असावं. आता काही दिवसांनी मी त्यांना असं म्हटलं की कदाचित जसं आपण पूजेला, खरं म्हणजे ज्या गोष्टी स्वतः केल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण कुणाला तरी नेमून करून घेतो, तसं पूजेला आपण ब्राह्मण ठेवतो, भटजी ठेवतो. तसं काही दिवसांनी प्रेम करायला तुम्ही बहुतेक कोणीतरी नेमाल की काय, असं मला एक आपली शंका येते नेहमी. या सर्व गोष्टी या आप्पा इतक्या सुंदरपणे सगळ्यांच्या समस्या इतक्या सहजपणे आणि ऐकायचं पण आणि त्याला उत्तर पण देत असत. दत्त जयंतीचा जसा तिथे कार्यक्रम होतो तसा पौर्णिमेला, म्हणजे ज्या वेळेला ग्रहण असतं त्यावेळी आप्पा तिथे जात असत केतकीच्या मळ्यात, आणि तिथे त्यांचे जे काही मंत्र सामर्थ्य त्यांचं होतं त्या मंत्र सामर्थ्याने ते अभिमंत्रित केलेल्या वस्तू ह्या देत असत. तर हा भाग सुद्धा इतक्या प्रेमाने आणि इतक्या तन्मयतेने ते करत असत. त्यांचं स्मरण म्हणजे वाईट नाही वाटत. आता सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा, पण आता आप्पांना जाऊन सुद्धा 69 साली ते वारले, म्हणजे जाऊन सुद्धा 40 वर्ष झाली, जास्तच झाले. तर आता असं वाटतं की त्यांचं काम करणं, त्यांचं काम पुढे नेणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. देवदयेने संप्रसादने ती उचलली आहे आणि इतक्या उत्तमपणे तो ती पार पाडतो, त्याचा आम्हाला सगळ्यांना खूपच अभिमान वाटतो. कारण हे अवघड आहे. हे म्हणजे कुठला तरी कल्ट तयार करणं अशी वृत्ती नाही. त्यातून काहीतरी चांगलं होऊ देत, लोकांचं मार्गी लागू देत, त्यांची प्रकृती उत्तम राहू देत, त्यांना परमेश्वराकडे कसं जायचं, तो मार्ग कसा सापडेल हे निदर्शनास म्हणजे बोटाला धरून नेण्याची गरज असते, आणि ते काम तो आज करतोय. त्यामुळे हे जे काम आहे हे अतिशय मोलाचं आहे. त्याला कुठलीही तुलना होऊ शकत नाही, पैशाची नाही आणि कसलीच होऊ शकत नाही. हे अशा प्रकारचं काम चालू ठेवायला कोण तयार होणार असं आम्हाला जेव्हा वाटत होतं, तेव्हा MBBS झालेला संप्रसादने धाडदिशी निर्णय घेतला की मी आता डॉक्टर म्हणून काम करणार नाही. तो गंगोत्री जमुनोत्री तिकडे जाऊन तपश्चर्या करून तो जो परत आला तो एकदम बदलूनच गेला होता, आणि त्यांनी हे काम करायला अगदी वयाच्या 24-25व्या वर्षी सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला धसका बसला होता की आप्पांचं काम, आणि हा आमच्यात सगळ्यात छोटा यंगेस्ट, तर हा कसं करू शकेल. परंतु त्यांनी त्याचे सर्व प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न इतके नेले पुढे की आज योगी संप्रसाद विनोद
ही आपल्या सर्वांना तर माहितीच आहे व्यक्ती, पण ही एक संस्था झाल्यासारखं झालंय. जे पूर्वी पुण्यामध्ये आदिती वैद्यांचा भाऊ असं एक त्याची थोडीशी ओळख होती. आता मी सगळ्यांना सांगत असते अभिमानाने की योगी संप्रसाद विनोद हा माझा धाकटा भाऊ आहे. आणि त्याचं इतकं बरं वाटतं की हे इतकं छान काम इतक्या मनाने इतक्या नेटाने तो पार पाडतो ना. तुम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आहे. परंतु थोडंसं तुमच्याशी बोलल्याने मला जास्त बरं वाटतं. मी ताई आहे ना त्याची, त्यामुळे त्याचं जरा कौतुक करते. तेव्हा या सर्व कार्यक्रमांमध्ये, केतकीच्या माळ्याच्या कार्यक्रमांमध्ये इथले जे कार्यक्रम आहेत तिथे मी फारशी सहभागी या वर्षी नव्हते. पण जन्मच इथला, म्हणजे जन्मभर हे गुरुपौर्णिमा ही पाहिलेली आहे. म्हणजे रामभाऊंच्या नंतर मला वाटतं मीच आहे की जिने सर्व गुरुपौर्णिमा अटेंड केल्या आहे, अशी एकच व्यक्ती. रामभाऊंना आज नाही आहेत, त्यामुळे मला फार वाईट वाटते. आपण त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहोत. तसंच भादखेरांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी झालेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक करण्याची, जन्मभर मी प्रास्ताविक करतेही आहे. तुम्हाला सगळ्यांना आता या गोष्टी पाठही झाल्या असतील मी जे काय बोलते ते. परंतु हे सगळं स्मरण करणं आजच्या दिवशी हे फार गरजेचं असतं. आपण असं म्हणत असं की आजच्या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष नसतो. व्यास महर्षी स्वतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात. या वर्षीच्या कार्यक्रमामध्येही व्यास महर्षी आपल्या अतिसूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे निश्चितपणे वावरत असतील. आप्पा तर असतीलच. आणि त्या भावनेने जर आपण केलं ना हे स्मरण, तर ते निश्चितपणे फलद्रूप होतं, असा खूप लोकांचा अनुभव आहे. या सर्व आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण आलात. मी तुमचं सर्वांचं महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ आणि महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन ही सुद्धा संप्रसादची कल्पना आहे. तेव्हा मला जरा असं वाटलं की आपली एक संस्था असताना दुसरी कशाला करायची. पण रिसर्चला सध्याच्या युगामध्ये अतिशय महत्त्व आहे. आणि रिसर्च अँगलने तुम्ही जर काम करत राहिलात तर त्याला मानणारा म्हणजे नवीन समाज आहे. आता तुम्ही काही जुन्या पिढीतली माणसं नाही. तुम्ही कॉम्प्युटर आणि या क्षेत्रातली मंडळी असताना तुम्हाला जर काही मनापासून आवडावं असं काहीतरी दिल्याशिवाय हे होणार नाही. आणि म्हणून रिसर्च फाउंडेशन ही संस्था उदयाला आली. आणि आता तिचं काम हे महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्या खांद्यावर उभं राहिल्यामुळे त्याचा विस्तार वाढत चाललाय. आणि ते दिसते पण की या कामाचं महत्त्व हे आपण लक्षात ठेवणं हे आजच्या दिवशी गरजेचं वाटलं. थोडा वेळ जास्त घेतला मी, 5 मिनिटाच्या पेक्षा. पण असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांशी बोलण्याची संधी का दवडायची. आणि म्हणून मी माझं प्रास्ताविक आता संपुष्टात आणते. आत्ताच अदितीताईंनी सांगितल्याप्रमाणे महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या तर्फे गेल्या वर्षभराच्या काळातच इतके कार्यक्रम झालेत की त्याची 3 पानी यादी आहे माझ्याकडे थोडक्यात लिहिलेली. पण ती यादी मी, घाबरू नका, मी नाही वाचून दाखवणार सगळ्यांना. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की इथे 2 प्रकारांनी महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनतर्फे 2 किंवा 3 प्रकारांनी काम चालतं. एक रिसर्च फाउंडेशन म्हणजे रिसर्चचा भाग आहेच. दुसरीकडनं इथे जे योगाचं शिक्षण घ्यायला सगळेजण येतात तर ते त्यानुसार सर जरी डॉक्टर
म्हणजे म्हणून नेहमीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जरी काम करत नसले तरी मनाचे डॉक्टर सगळ्यांच्या म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे की ते अधिक सूक्ष्म स्तरावर आणि किती उपयोगी सगळ्यांच्या पडतं. हे सगळ्या साधकांना त्याचा अनुभव आहेच. त्याच्या जोडीने आत्मबोध साधना गट नावाचा एक 3-3.5 वर्षांपासनं काही साधकांचा गट आहे. तो योगाचा एक अभिजात योग, एक मूलभूत स्वरूप जे योगाचं आहे त्याचा अभ्यास करणारा एक गट तयार झालाय आणि ते सगळेजण आम्ही त्याचीही मजा घेत असतो. एकमेकांच्या मदतीने सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असतो. म्हणजे योगाचाही अभ्यास चालू राहतो आणि त्याच्या जोडीने समाजाशी नाळ त्याची जोडली जावी. योगाचे उपयोग नाना तऱ्हेने जे समाजाला होत आहेत तेही आमच्या डोळ्यापुढे यावं, त्यातनं आम्हाला शिकायला मिळावं आणि समाजाला योगातनं काहीतरी खूप जास्त चांगलं नेहमीच्या जीवनात उपयोगी असं मिळावं, असेही नाना प्रकारचे उपक्रम इथे घेतले जातात. जसं उत्तमता विकास शिबिर, नंतर नव्याने निवडून आलेल्या कॉर्पोरेटर्ससाठी योगाच्या शिक्षणाचं शिबिर, हे असे काही गोष्टींचा फक्त मी थोडक्यात अशा केल्या जात आहेत एवढं फक्त सांगते, कारण आपल्याला तपशीलवार काहीच बोलायला वेळ नाही आहे. ह्याच्यानंतर आता मी सगळ्यांना विनंती करते की जरा पुढे सरकून घ्यावं, सगळ्यांनी जागा मध्ये सोडू नये. म्हणजे मग पाठीमागून हळूहळू विनंती करते की आजचे जे प्रमुख पाहुणे आपल्या आलेले आहेत डॉक्टर कल्याणी नामजोशी, त्यांचा त्यांनी परिचय करून द्यावा आणि पुढचा कार्यक्रम त्यांच्या हातात घ्यावा. नमस्कार. आता आपण आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ कल्याणी नामजोशी यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. डॉक्टर सौ कल्याणी नामजोशी यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये MSc केलं आहे आणि MA संस्कृतमध्ये त्यांनी MA केलं आहे. शिवाय PhD केली आहे ती उपनिषदांवरील तौलनिक अभ्यास यावर. त्यासाठी त्यांनी स्वामी वरदानंद भारती यांच्या भाष्याचा विशेष संदर्भासहित वापर केला आहे. याशिवाय त्या संगीत विशारद देखील आहेत. त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी सांगायचं झालं तर साक्षेप समर्थांचा आणि एका जनार्दनी या ग्रंथाचे त्यांनी डॉक्टर वीरा करंदीकर यांच्याबरोबर सहलेखन केलेले आहे आणि आकाशवाणीवर सुद्धा त्यांच्या या ग्रंथांवरील कार्यक्रम वर्षभर सादर होत होता. मला वाटतं आपण बऱ्याच जणांनी तो ऐकलेला असेल. याशिवाय तेजाचं चांदणं या स्वामी वरदानंद भारती यांच्यावरील चरित्राचं त्यांनी सहलेखन केलं आहे. तसेच प्रवचनं आणि व्याख्यानं या स्वरूपात त्यांचे सुमारे 6000पेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत. तसेच अनेक संस्थांच्या विविध पदांवर त्या असतात. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या त्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड चेअरमन आहेत. भारतीय संस्कृती संगम संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. श्री सोनूपंत दांडेकर अध्यासनच्या सल्लागार समिती सदस्य आहेत. श्री राधा दामोदर प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी 3 वर्ष कार्य केलेले आहे आणि सुहृद मूकबधीर मंडळाचं 5 वर्ष खजिनदारपद त्यांनी सांभाळलेलं आहे. याशिवाय आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे त्यांनी 2 वर्ष फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये शिकवलेलं सुद्धा आहे. पंचांगकर्ते धुंडीराज शास्त्री दाते आणि अय्यंगार योग इन्स्टिट्यूटचे संचालक श्री प्रशांत अय्यंगार यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडलेला आहे. तसेच प्राचार्य अनंत दामोदर आठवले म्हणजेच संन्यास ग्रहणानंतरचे स्वामी वरदानंद भारती यांचा अनुग्रह त्यांना लाभलेला आहे. त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता, रामायण, महाभारत, भारतीय संस्कृतीत पोषक असणारे संत वाङ्मय असे त्यांचे व्याख्यानाचे विषय आहेत. तसेच अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत आणि अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. अशा या थोर विदुषींचा आपण डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्या हस्ते सत्कार करूया. मी डॉक्टर संप्रसाद विनोद यांना विनंती करते की त्यांनी सत्कार करावा.